हात लावायचा अधिकार कोणत्या कर्मचाऱ्याला आहे? अहो पोलिसांना हात लावायला जमत नाही, महिला पोलीस लागते तिथं. म्हणजे मारायचं डायरेक्ट आदेश आहे. कोणत्या बेसिस वरती तुम्ही महिलेवरती हात उचलता? कोणता कायदा तुम्ही शिकला? तर अनेक जण म्हणतात त्याला बाजूला वडा हो. बोलण्याची लँग्वेज ऐका ना, तुम्ही काय बोलायचे ते बोला, पण हात कसा काय लावला तुम्ही? हसायला लागले पुन्हा ते सगळे. बरं, एखाद्या गरीबावरती अन्याय केल्यानंतर तिच्या अवस्थेवरती हसणारे एवढे भिकारचोट लोक आहेत. नगर परिषद आले हा? त्या प्रत्येकावरती कारवाई झाली पाहिजे, प्रत्येक जण जेलमध्ये पाहिजे, प्रत्येक जणावरती गुन्हा दाखल पाहिजे. आज तुमची फक्त निलंबनच नाही का, महिलेवरती हात उचललाच कसं काय? बरं, वयाचा आदर करायचा ना, महिलेला हात लावायचा अधिकारच नाही कोणाला. कदाचित त्यांना आई नसेल सर, असा काय प्रकार असेल. तेच काय, स्वतःच्या आईवर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त गरीबच दिसतो का तुम्हाला? सर ऑलरेडी त्याच्यावर कारवाई चालू आहे गणेश पगारेवर. बरं, सक्तीच्या रजेवरचा माणूस आदेश कसा काय देऊ शकतो? मग तुम्ही पण तेवढेच दोषी आहेत त्याच्यात. महिलेवरती हात कसा काय उचलला? तेच सांगतोय, त्यामुळे मी हे सगळं नोटीस दिले. आपण कारवाई नोटीसने काय, ऐका ना, हे बघा, कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. महिलेवरती हात उचलणं, तिचा विनयभंग करणं कोणी अधिकार दिला? तुम्ही गुन्हा कधी दाखल करता? त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, महिलेला फरफटत नेऊन महिलेवरती हात उचलून तिचा विनयभंग करणं, तुम्हाला अधिकार नसताना तिच्या मर्जी विरोधात गोष्टी कोणी शिकवलं तुम्हाला? हे कारवाई, ऐका मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कारवाई करेपर्यंत मी इथून उठत नाही का? एखाद्या महिलेचा विनयभंग करता तुम्ही, एखाद्या महिलेवरती हात उचलता तुम्ही, एखाद्या महिलेला फरफटत नेता तुम्ही पुरुष असून तुम्हाला अधिकार नसताना तुमचं अतिक्रमण जर कोणी हटवत नाहीये तर तिथं तुम्हाला पोलिसांना पाचारण करावं लागतं. मला तिथं पोलीस कुठे आहेत दाखवा. ज्या व्यक्तीचा अधिकार नाहीये, जो व्यक्ती सक्तीच्या रजेवरती आहे, त्या व्यक्तीनं तिथं कसं काय पोहोचला, आदेश कसं काय दिला, त्याच्यामध्ये तुमचं फेल्युअर आहे.